हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी व्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हा कालचाच म्हणजे अंगारकी चतुर्थीचा व्हिडिओ आहे. तर नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी चतुर्थी आली आहे. खूप सुंदर योग जुळून आला आहे की वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी आली आहे. तर चला म्हटलं आपण देखील गणपती बाप्पांच्या दर्शनाला जाऊया. तर हा संध्याकाळीचा व्हिडिओ आहे. तर संध्याकाळी आम्ही जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरात गेलो. मंदिर परिसर अगदी खूप सुंदर आहे. तर छान असं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पांचा आशीर्वादही मिळाला. गर्दी प्रचंड होती, परंतु दर्शन अगदी छान आणि व्यवस्थित झालं. अगदी 5 मिनिटे समोर थांबून आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. तर या मंदिरामध्ये ना अष्टविनायक गणपतीच्या मूर्ती आहेत. तर इथे अष्टविनायक गणपती बाप्पांचं दर्शन होतं आणि या मंदिर परिसरामध्ये खूप छान अशा देवी देवतांच्या मूर्ती आहेत. काही दृश्य साकारलेली आहेत आणि मंदिर परिसर देखील खूप सुंदर आहे. तर तुम्ही देखील गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. तर गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि नंतर मग इथे बघा शिवशंभूचं दर्शन घेण्यासाठी आलो. तर इथे शिवशंभूचं शिवलिंग अगदी खूप सुंदर आहे आणि मागे जे आहे ती शिवशंभूंची खूप मोठी अशी मूर्ती बसवलेली आहे. तर त्यांचंही दर्शन अगदी छान झालं. गर्दी प्रचंड होती, परंतु प्रत्येक ठिकाणी आमचं दर्शन अगदी शांत आणि निवांतपणाने झालं. तर या मंदिरामध्ये ना बजरंगबलीच्या, त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची आणि नवग्रह मंदिर ते देखील या मंदिर परिसरामध्येच आहेत. तर इथे नंतर बजरंगबलीचं छान असं दर्शन घेतलं आणि पुढे गोवर्धन पर्वत श्रीकृष्णाने आपल्या एका बोटावरती उचलून घेतला होता. तर त्याचं दृश्य येथे साकारलेलं आहे. तो खूप सुंदर हे दृश्य साकारलेलं आहे. अगदी ह्या मूर्त्या अगदी सुंदर आणि अगदी जिवंत वाटत होत्या. तर इतकं सुंदर हे दृश्य साकारलेलं होतं. बघून असं वाटत होतं की ते आपल्या समोर अगदी जिवंत दृश्य सुरू आहे असं वाटत होतं. इतकं छान हे दृश्य साकारलेलं आहे. तर बघून अगदी छान वाटलं, मन प्रसन्न झालं. मग पुढे आम्ही नवग्रहांचं दर्शन घेतलं. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचं छान असं दर्शन घेऊन बाहेर पडलो. तर कसा वाटला आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.